सावरकरांनी हे सगळं पचवलं होतं. महत्त्वाकांक्षेसाठी कष्ट उपसले, पण ते आनंदात राहील. आणि म्हणून अंदमानमध्ये कोलू फिरवत असतानासुद्धा ते आनंदी असत. दिवसभर कोलू फिरवून झाल्यानंतर रात्री ते महाकाव्य रचत होते. कमला हे महाकाव्य त्यांनी अंदमानमध्ये रचलं आहे. मन किती शांत संतुष्ट असेल कल्पना करा. योगमार्गातल्या कोणाचंही उदाहरण देता येत नाही, म्हणून हे उदाहरण दिलं. पण सावरकर योगमार्गात नव्हते ही समजूत चुकीची आहे. सावरकर योगमार्गात अतिशय श्रेष्ठ ठरलेले होते. त्याची जाहिरात त्यांनी केली नाही, पण होते अगदी वरिष्ठ. म्हणजे माझ्या तपासणीमध्ये मला आढळलं आहे की गेल्या 100 वर्षात तरी सावरकरांइतका श्रेष्ठ योगी कुणीही झाला नाही. योगी अरविंदसुद्धा नाही. त्यावेळी आणखीन कोणी जे महाराज वेगळे बोलले जातात ना, हे महाराज ते